नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। एप्रिल महिना संपत आलेला आहे आणि मार्केटमध्ये ही रानभाजी यायला लागलेली आहे। तर ह्या रानभाजीला कोरला असं म्हणतात। आपट्याची पानं जशी असतात तशी याची पानं असतात, हिरवीगार ही पानं असतात। तर या रानभाजीला कोरला असं म्हणतात। तर ही भाजी आपण आता स्वच्छ धुवून घेऊया। या भाजीचे जितके देठ कोवळे आहेत तितके घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता खूप कोवळे आहेत, काही काढायची गरज नाहीये। तुम्हाला जर काही जून वाटत असतील तर तुम्ही काढलेत तर चालेल, नाही तर बारीक चिरून घेतली की झालं। तर पहिल्यांदा आपण ही मिठाच्या पाण्यात धुवून घेऊया। तर पाणी घालून ह्यामध्ये मी मीठ घालून 2 मिनिटं ठेवत आहे। मिठाच्या पाण्यामध्ये भाजी जास्त वेळ ठेवू नये, कारण ही पानं कोवळी असल्याने पुन्हा ती पाणी शोषून घेतात। मग पालेभाजी करताना त्यामध्ये जास्त पाणी होतं आणि चव देखील बदलते, म्हणून थोडा वेळच पाण्यामध्ये ठेवायची आहे। तर इथे मी 1-2 मिनिटं ती पाण्यामध्ये ठेवणार आहे। पालेभाजी पाण्यामध्ये ठेवून 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण ही पाण्यातून काढून स्वच्छ धुवून घेऊया। तर मी आता ही धुवून घेते आणि बारीक चिरून घेते। तर मंडळी, पालेभाजी बारीक चिरून झालेली आहे। आता आपण पालेभाजीला फोडणी देऊया। पालेभाजी करण्यासाठी लोखंडी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा होईल इतकं तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम करून द्यायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। 1 चमचा जिरं घालूया। तुम्ही बघू शकताय जिरं लगेच फुललेलं आहे। गॅस मंद आचेवर करायचा आहे। आता चिरलेला 1 कांदा घालायचा आहे। कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। गॅस मीडियम आचेवर करूया। कांद्यासोबतच लगेच आपण 7-8 पाकळ्या लसणाच्या ठेचून घातलेल्या आहेत। 3 मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत, तिखटवाल्या मिरच्या आहेत। तुम्ही बघू शकता कांदा पारदर्शक व्हायला लागलेला आहे। त्याला थोडा गुलाबी रंग येऊ द्या। तुम्ही बघू शकता कांद्याला गुलाबी रंग यायला लागलेला आहे। आता आपण गॅस मंद आचेवर करूया। कांदा बिलकुल ब्राऊन करून घ्यायचा नाही। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, जास्त हळद घालायची नाही। चवीपुरतं हिंग, 1 बारीक चिरलेला टोमॅटो देखील 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। गॅस आता मी मीडियम आचेवर केलेला आहे, कारण टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं पाणी रिलीज होईल। कुठलीही पालेभाजी असेल ती जास्त वेळ शिजवू नये। जास्त वेळ शिजवल्यानंतर तिच्यामध्ये जी काही जीवनसत्व असतात ती नष्ट होतात, म्हणून पालेभाजी कधीही जास्त वेळ शिजवू नये। तसेच पालेभाजी चिरण्यापूर्वी धुवून घ्यावी। जर तुम्ही धुवून तिला चिरत असाल तर त्यामधील जी जीवनसत्व आहेत तर ती पाण्यामध्ये विरघळून ती पालेभाजीतून बाहेर पडतात आणि ती मग आपल्याला मिळत नाहीत। तुम्हाला जर पालेभाजी हिरवीगार ठेवायची असेल तर पालेभाजी शिजताना त्यावर कधीच झाकण देऊ नये। जर तुम्ही झाकण दिलेत तर पालेभाजीचा कलर हा काळपटपणाकडे धावतो। तर आता टोमॅटो देखील शिजलेला आहे। आता आपण त्यामध्ये चिरलेली पालेभाजी घालून घेऊया। पालेभाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। झाकण दिल्यावरती थोडीशी काळपट होते। तर आता चवीपुरतं मीठ घालूया। आणि 2 मिनिटं पालेभाजी शिजायला ठेवूया। पानं खूप कोवळी असल्या कारणाने ती लगेच शिजतात। तर 2 मिनिटं झालेली आहेत आणि पालेभाजी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा आणि रानभाज्या वर्षातून एकदा तरी खाव्यात। तर अशा प्रकारे रानभाजी कोरळा तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा
लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.